कोयनेच्या वक्र दरवाजातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरण क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात पावसाची सातत्याने वाढच होतीये। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणामध्ये आवक वाढली आहे। आज दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता धरणामध्ये एकूण 75.26 टीएमसी 71.51% पाणीसाठा झालाय। पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी 4 वाजता धरणाची वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उचलून सांडव्यावरून 10,000 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार असून येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल। धरण पायथा विद्युतगृहामधील 1050 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 11,050 क्युसेक्स असेल। कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।